Hello students, welcome to the session. In today's session, we are going to study about the button class. Button is the most widely used control in AWT. तुम्ही कुठल्याही ग्राफिकल युजर इंटरफेसचा एखादा फॉर्म जर तुम्ही ऑब्झर्व केला तर मिनिमम त्याच्यामध्ये एक बटन तरी असतं. Among all the components that are there, AWT मध्ये कालच्या क्लासमध्ये आपण लेबल बघितलं. Today's class we are going to study the button, tomorrow checkbox, then त्याच्या पुढे some scroll bar, text field, text area. तर ही जेवढे काही कॉम्पोनंट्स आहेत तुम्हाला एक इंटरफेस डेव्हलप करण्यासाठी जेवढे कॉम्पोनंट्स लागतात त्या सगळ्या कॉम्पोनंट्स पैकी सगळ्यातून जास्त यूज होणारा कॉम्पोनंट इज व्हॉट वी कॉल इट एज दी बटन. दिस बटन इज ऑल्सो समटाइम्स कॉल्ड एज push button, PUSH, push button. Now this button is an object of the class button. It is an object of the class button. Okay, now we will study about the constructors of the button class. This button class has got two constructors. The first constructor is button, that is the default constructor. The second one is button and it has got one argument string str. If you create a button using the first constructor, म्हणजे पहिलं constructor वापरून जर तुम्ही एखादा बटन क्रिएट केला तर व्हॉट हॅपन, द बटन गेट्स क्रिएटेड, पण त्या बटन वरती कुठल्याही प्रकारचं टेक्स्ट किंवा त्या बटन वरती कुठल्याही प्रकारचं लेबल तुम्हाला डिस्प्ले होणार नाही. आता इमॅजिन करा, दिस इज अ स्मॉल फॉर्म यू हॅव गॉट. ह्या फॉर्म वरती तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज करून एक बटन क्रिएट केला. द बटन विल बी डिस्प्लेड लाईक दिस. नाउ ऑब्झर्व दिस वन. ह्या बटन वरती इथं काही टेक्स्ट डिस्प्ले केलेला आहे का? नाही. इट इज फाईन. पण सेकंड कन्स्ट्रक्टर यूज करून तुम्ही जेव्हा एखादा बटन क्रिएट करतात आणि तिथं स्ट्रिंग जे काही तुम्ही देता, आता समजा इथं तुम्ही ओके म्हणून दिलं, तर आता व्हॉट हॅपन, एक बटन क्रिएट होत आहे आणि त्या बटन वरती एक स्ट्रिंग डिस्प्ले होत आहे. दॅट स्ट्रिंग इज नाउ इन दिस केस फॉर एक्झाम्पल इट इज ओके. Did you understand this one? Very simple to remember. Button class has got only two constructors. The first constructor is the default constructor. त्याच्यामुळे बटन क्रिएट होत आहे पण बटन वरती कुठलाच टेक्स्ट डिस्प्ले होत नाही. सेकंड कन्स्ट्रक्टरला एक आर्ग्युमेंट आहे स्ट्रिंग str. त्या स्ट्रिंग str जागी जे काही टेक्स्ट तुम्ही स्पेसिफाय करता ती बटनचं लेबल म्हणून तुम्हाला डिस्प्ले होत आहे. Did you understand these two constructors of the button class? Then we will go through the methods that are there for the button class. कुठलाही कॉम्पोनंट स्टडी करताना त्या कॉम्पोनंटचे constructors you should be knowing. Okay, and second one is the methods. Okay, now we will study about only two methods. The first method is void set label, label, string str, string str. This is the first method. The second method is string get label. These are the two commonly used methods that are there for the button class, right? Now previous class मध्ये I have told you, right? Java मध्ये बरेचसे मेथड्स आपल्याला बाय हार्ट करायची गरज पडत नाही, पण त्या मेथडचं पर्पज काय आहे त्या मेथडचं नेम बघून यू शुड बी एबल टू फाइंड आउट. आता व्हॉट इज द फर्स्ट मेथड आय हॅव रिटन हियर? void, right? Name of the method, what is the name of the method here? Set label. What is the argument here? String str. Okay, now you have all done your C language, your C++, core Java also you have done. Method आपण जेव्हा सिंटॅक्स लिहितो तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज कॉल्ड एज दी रिटर्न टाइप. void म्हणजे काय? ती काहीच डेटा टाइप रिटर्न करत नाही किंवा कुठली व्हॅल्यू ती रिटर्न करत नाही. सेट लेबल स्ट्रिंग str म्हणजे बटन वरती जर समजा तुम्हाला काही टेक्स्ट चेंज करायचं असेल, सपोज तुम्ही पहिल्यांदा एक बटन क्रिएट केलं ना, त्या बटन वरती सम इन्फॉर्मेशन इज देअर ओके ओके आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं टेक्स्ट जर तुम्हाला चेंज करायचं असेल इट इज फाईन, देन यू कॅन मेक यूज ऑफ सेट. सेकंड वन इज त्या बटन वरती जे लेबल आहे ती एका स्ट्रिंग ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करण्यासाठी
you'll be using this method. What is the name of this method? This method is string get label. Now observe here. आता ह्या मेथडचा रिटर्न टाइप काय? स्ट्रिंग. ओके, म्हणजे ही मेथड जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो आपल्याला इन रिटर्न काय भेटते? एक स्ट्रिंग भेटते. ती एका स्ट्रिंग ऑब्जेक्ट मध्ये आपण स्टोअर करतो. ओके, नाउ यू हैव अंडरस्टूड द टू कंस्ट्रक्टर्स ऑफ द बटन क्लास. You have got most commonly used two methods of the button class. Okay, now the important thing. Now last class मध्ये किंवा previous class मध्ये we have studied about the label. What is a label? Label is a passive control. मग passive control म्हणजे काय? त्याच्यावर तुम्ही माउस पॉइंटर घेऊन जाऊन त्याच्यावरती क्लिक केलं, राईट क्लिक केलं, लेफ्ट क्लिक केलं, डबल क्लिक केलं तर ती त्या इव्हेंटला रिकॉग्नाइज करत नाही. अशा प्रकारच्या कंट्रोल्सला we call it as passive control. Now if you take for example this button, right? Button will respond to the mouse event. म्हणजे बटन वर तुम्ही माउस पॉइंटरने क्लिक केला तर एक इव्हेंट जनरेट होतं. सम ऍक्शन विल बी जनरेटेड. इट इज फाईन, राईट? मग ही सगळं डिटेल मध्ये विल स्टेप. तर अशा प्रकारचे कॉम्पोनंट्स जे युजर सोबत इंटरॅक्ट करतात तर त्या कॉम्पोनंट्सला आपण कसं हँडल करायला पाहिजे. That I will explain you in detail, right? Now, take for example, you have got the button here. Understand this one very carefully. You have got the button. Now, हा button वरती आपण जेव्हा क्लिक करतो तर एक event will be generated. First, the basic thing you should understand. ह्या component वरती, button वरती जेव्हा आपण क्लिक करतो, what will be generated here? When you click on the button, an event will be generated. Now, असं event generate झाल्यानंतर त्या इव्हेंटला हँडल करण्यासाठी म्हणजे त्या इव्हेंटला प्रोसेसिंग करण्यासाठी you have got what we call it as the event handling listener. त्या लिझनरचं काम काय? जेव्हा एखादं इव्हेंट जनरेट होत आहे तर त्याला कसं प्रोसेसिंग करायचं. तर बटन वरती जेव्हा एक इव्हेंट जनरेट होत आहे, जेव्हा आपण माउस घेऊन जाऊन त्या बटन वरती क्लिक करतो तर ती इव्हेंट प्रोसेस करण्यासाठी यू विल बी मेकिंग यूज ऑफ ऍक्शन लिझनर इंटरफेस. ऍक्शन लिझनर इंटरफेस, ACTION, listener interface. It is fine. Now, core Java मध्ये you might have studied the definition of an interface. What is an interface? An interface is a collection of implicitly abstract methods. Okay, right? Now, similarly, action listener interface मध्ये एक method आहे. That method is called as action performed. Action performed method, right? And whenever you talk about a method, there are certain arguments. The action performed method's argument is action event class, the object AE. Look at this one very carefully now. बटन वर जेव्हा आपण माउस पॉइंटरने क्लिक करतो तर एक इव्हेंट जनरेट होत आहे. त्या इव्हेंटला हँडल करण्यासाठी एक लिझनर इंटरफेस विल बी रिक्वायर्ड. त्या लिझनर इंटरफेसचं नाव काय? ऍक्शन लिझनर. इंटरफेस मध्ये एक मेथड इज देअर. द नेम ऑफ दॅट मेथड इज ऍक्शन परफॉर्म. ऍक्शन परफॉर्म मेथडचे आर्ग्युमेंट्स इज ऍक्शन इव्हेंट AE. Now at this particular point, I want you to explain some small basics of Java syntax here. तुम्ही कुठले रेफरन्स बुक you will be using or some other book किंवा नेटवरती तुम्ही you will be looking at some tutorials or something or probably you will be looking at some other video. तर इथं एकदा ही पूर्ण स्टेटमेंट टेक्निकल एक्सप्लेनिंग. जावा मध्ये एक नेमिंग सिंटॅक्स आहे. जावा मध्ये क्लासचं नेम हमेशा पहिलं कॅरेक्टर कॅपिटल मध्ये असायला पाहिजे. तुम्ही कुठलाही जावाचा कोड बघा, त्याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टर जर समजा कॅपिटल अल्फाबेट मध्ये असेल तर इट विल बी युजली अ नेम ऑफ अ क्लास. ही सिंटॅक्स नाही बट प्रॉपर नेमिंग कन्व्हेन्शन. सिमिलरली ऍक्शन लिझनर ही पण एक इंटरफेस आहे, राईट? मग इथं दोन वर्ड्स आहेत. पहिलं वर्ड कोणतं इथं बघा? ऍक्शन. व्हॉट इज द सेकंड वर्ड? लिझनर. सो ऍक्शनचं एक कॅपिटल अल्फाबेट मध्ये आहे. लिझनर L is also in capital.
म्हणजे दिस इज अन इंटरफेस. अँड इंटरफेस इज ऑल्सो अ टाइप ऑफ क्लास. ओके, देन थर्ड वन, इंटरफेस मधलं ही मेथड काय, ऍक्शन परफॉर्म. इट इज पॉइंट. नाउ रिमेंबर दिस वन, जावा मध्ये जे मेथड्सचे नेम आहे ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल केस. मग ऍक्शन परफॉर्म मध्ये हाऊ मेनी वर्ड्स आर देयर, 2 वर्ड्स आर देयर. द फर्स्ट वर्ड इज ऍक्शन. ऍक्शनचे ये इथं स्मॉल केस मध्ये आहे. गुड. अँड देन व्हॉट इज द सेकंड वर्ड, परफॉर्म. परफॉर्मचं P इज इन कॅपिटल्स. इट इज पॉइंट. सो रिमेंबर दिस पॉइंट, जावामध्ये जेव्हा कुठलेही एखादं मेथड आपण लिहितो तर ती मेथडचं पहिलं कॅरेक्टर ऑफ द फर्स्ट वर्ड स्मॉल केस मध्ये असायला पाहिजे. इट इज पॉइंट. तुम्ही ही ऐकलं असतं, लोअर केस, अप्पर केस, सेंटेन्स केस. इट इज पॉइंट. राईट. नाव इथे एक पर्टिक्युलर सिंटॅक्स आहे, ही एक नेमिंग कन्व्हेन्शन आहे. मेथडचं नेम हमेशा स्मॉल अल्फाबेटने स्टार्ट व्हायला पाहिजे आणि त्या मेथडच्या नेम मध्ये जर एक पेक्षा जास्त शब्द असतील तर फर्स्ट वर्डचं पहिलं कॅरेक्टर स्मॉल केस मध्ये असतं आणि सेकंड वर्डच्या नंतर राईट फर्स्ट कॅरेक्टर विल बी इन कॅपिटल. जसं ऍक्शन परफॉर्म. ऍक्शन परफॉर्म मध्ये काय झालं, ये ऍक्शनचं ये स्मॉल केस, परफॉर्मचं P इन कॅपिटल. पण क्लासचं नेम असेल इट शुड ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल अल्फाबेट. आता इथं आर्ग्युमेंट मध्ये बघा, आर्ग्युमेंट मध्ये इथं मी काय लिहिलंय, ऍक्शन परफॉर्म्ड. Okay, now action performed, is it an interface, is it a class or is it a method? How to identify that one? It is starting in capital alphabet. Action, event. A is in capital, E is in also capital. दोन words. Action चे A, पहिलं character in capital, event चा पहिलं character E is in capital. So this is a class. It is pointed. Now, have class object will be requiring. That object is AE. You are able to see here. So this is what you should understand here. It is pointed, right? Now, AE object. One more important point I am telling you here. AE object. It contains the source. SOURCE. And it also contains the label of the button. Okay, I'll explain in this one. Take for example, we have created one form. Have form worthy. I've got one button. First button is yes. Second button is no. Okay. Now पहिल्यांदा मी माउस पॉइंटरनी ह्या बटन वरती क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर एक इव्हेंट जनरेट होत आहे. ही इव्हेंट हँडल करण्यासाठी जे इंटरफेस आहे ती ऍक्शन लिसनर इंटरफेस आहे. आणि इंटरफेस मधलं कोणतं मेथड हे हँडल करत आहे, ऍक्शन परफॉर्म. ना ऍक्शन परफॉर्म्ड मेथडला एक आर्ग्युमेंट आहे, दॅट इज ऍक्शन इव्हेंट क्लास ऑब्जेक्ट AE. दिस पॉइंट. मग ही इव्हेंट इथं AE मध्ये कॉपी होत आहे. दिस पर्टिक्युलर इव्हेंट विल गेट कॉपी. आणि इथे ह्या सोर्स म्हणजे ह्या बटनचं नाव, समजा तुम्ही ही बटन असं क्रिएट केलं. बटन क्रिएट करण्यासाठी क्लासचं नाव काय, बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन. ओके. नाउ व्हॉट इज द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर बटन, B1. तर ही इव्हेंट कुठून जनरेट झाला, कुठल्या बटन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ही इव्हेंट जनरेट झाला, त्या बटनचं सोर्स म्हणजे ह्या बटनचं नेम. व्हॉट इज द नेम ऑफ दिस बटन, B1. इट इज पॉइंटेड. आता नेक्स्ट, तुम्ही ज्या बटनवर क्लिक केल्यानंतर एक इव्हेंट जनरेट झालाय त्या बटन वरती लेबल काय, ह्या बटन वरती काय लिहिलेलं आहे, येस. इट इज पॉइंटेड. तर इथं ही येस पण इथं कॉपी. म्हणजे ही बटन प्रोसेसिंगला जाण्याच्या पूर्वी त्या बटनचं नाव काय आहे आणि त्या बटनवरती काय टेक्स्ट लिहिलेलं आहे. इट इज पॉइंटेड, राईट. दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन ह्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केलेलं असतं. इट इज पॉइंटेड. असंच प्रत्येक विंडोज कॉम्पोनंट जेव्हा आपण यूज करतो आणि खास करून ती कॉम्पोनंट्स राईट विच इंटरॅक्ट विथ द युजर, दोज कॉम्पोनंट्स विच इंटरॅक्ट विथ द युजर, त्याचं प्रोसेसिंग विल बी लाईक दिस. आता बटनचं इव्हेंट जनरेट झाल्यानंतर
एक इंटरफेस आणि त्या इंटरफेसचं मेथड ही आपल्याला प्रत्येक कॉम्पोनंटसाठी यू शुड बी हॅव्हिंग अ क्लिअर कट आयडिया. तर आज आपण पहिल्या क्लासमध्ये व्हॉट वी आर सेइंग की बटनवरती क्लिक केल्यानंतर एक इव्हेंट जनरेट होत आहे. त्या इव्हेंटला हँडल करण्यासाठी एक इंटरफेस लागतं. नेम ऑफ दॅट इंटरफेस इज ऍक्शन लिझनर. त्या इंटरफेस मध्ये देर इज वन मेथड. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज ऍक्शन परफॉर्म आणि त्या मेथडचा आर्ग्युमेंट इज ऍक्शन इव्हेंट क्लास ऑब्जेक्ट ए. आता नेक्स्ट क्लासमध्ये वी आर गोइंग टू स्टडी चेकबॉक्स. देन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द स्क्रोल बार. इज दिस पॉइंट. असं प्रत्येक कॉम्पोनंटचे ही सिक्वेन्स आपण लक्षात ठेवून घेतला तर कुठल्याही प्रोग्राम मध्ये तुम्ही व्हेरी इझिली विल बी एबल टू राईट दी कोड. ओके, नाव विल स्टॉप द क्लास हिअर. ही झालं बटन क्लासचं फक्त थिअरी. आता ह्याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला बटन क्लासचे 2 प्रोग्राम्स देणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग प्रोग्राम्स. ही तुम्हाला GUI ऍप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी इट विल बी दी फर्स्ट स्टेप. ओके, थँक्यू.